तर प्रियल बघा फर्स्ट टाइम रक्षाबंधन करते रुद्दूला आणि मम्मी दाखवते कसं लावायचा टिक्का वगैरे। हा शाबाश। आणि आपले मुज्जूबाई बघा दरवर्षी आपल्याला या सगळ्या कामात खूप हेल्प करतात, म्हणजे पहिल्या वर्षीपासून अगदी लोक पाकिस्तानी आमचा दहीहंडीचा बेस्टचा माणूस बघा, कपडे बघायचे स्पेशली दहीहंडीसाठी। फायनली अंडी फोडून झालेली आहे। सुप्रभात मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज रक्षाबंधन आहे आणि हे माझी चिल्ली पिल्ली बघा, माझ्या बहिणीचा मुलगा आहे रुद्र। आणि प्रियलला तर तुम्ही ओळखतच आहे, मागच्या ब्लॉगमध्ये वगैरे बघितलंय तिला। काय झालं हे बघा, रक्षाबंधन आहे आणि बघा राखी बांधणार आहे आज। पहिलंच रक्षाबंधन आहे प्रियलसाठी, रुद्दूला राखी बांधेल ती, तुम्हाला दाखवतो मी फुटेजमध्ये वगैरे। आणि आम्ही दहीहंडी पण बांधतो, तर दहीहंडीचे पण फुटेज वगैरे मी तुम्हाला घेऊन नक्कीच दाखवीन, तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा। हाय कर, हाय कर, तू कर हाय रुद्दू, पप्पी दे। तर प्रियल बघा फर्स्ट टाइम रक्षाबंधन करते रुद्दूला आणि मम्मी दाखवते कसं लावायचा टिक्का वगैरे। त्यो मागे, हा शाबाश मस्त। हा लावत राहा तू, टिक्के लावत राहा। दादू हात पुढे घे, हा राखी बांधा दादूला। हा शाबाश, हा बरोबर, मग तिलाच दे, तीच बरोबर तिच्या हातात दे। हा शाबाश, आकर रडायला लागली बाय। आणि बघा ही माझी ताई आहे, पिंकी ताई, माझी मोठी बहीण आहे सगळ्यात। वा प्रियलला 500 रुपये बाय, हातात दे ना, त्या हातात दे बाय, इकडे दे बाय। बाय इकडे दे, बाय इकडे दे। हा शाबाश मस्त, आपल्याला 1000 रुपयाची जोड झाली आहे, टेन्शन नाही। तर चला आता मी राखी बांधतो। तू आता शिकवणार मला पायावर। तर मित्रांनो आताच मी रक्षाबंधन वगैरे करून आलो, दुपार झाली आहे। हे सगळे आपल्या हंडीतलीच पोरं आहेत, सोनू, कल्पेश, वर मुज्जू बघा इथे वर हंडी बांधतोय। ॲक्च्युली हंडी बांधायला इथे पोल छोटा आहे आमचा, तर पोल बांधताय ते बघा, इथे पण थांब लावलं मी। हे बघा आज रात्री बोललो ना दहीहंडी आहे, म्हणजे आमची चोरहंडी असते ती आम्ही बांधतो आणि संध्याकाळी सराव शिबिरला पण जाणार आहे।
तुम्हाला बोललो होतो मी बहुतेक सकाळी ब्लॉग स्टार्ट करतानाच, तर तुम्ही ब्लॉग पूर्ण एन्जॉय कराय. रशी वगैरे बांधतायत, म्हणजे दहीहंडी कशी बांधतात ते पण मी तुम्हाला दाखवीनच. आणि सराव शिबिरला पण जाऊ, तिकडचे पण फुटेज वगैरे घेऊ. आम्ही 6 तर लावणार आहे आज पण, तर हा ब्लॉग अगदी बघत राहा. बाबू हा बघा, हे आमचे एक्के आहेत. हा एक्के उचलतो सोनू, हा बॅच की कल्प्या, आणि त्याच्या बाजूला हा जुना एक्का आहे. आता नाही, आता घाबरतो. आणि आपले मुज्जूबाई बघा, दरवर्षी आपल्याला या सगळ्या कामात खूप हेल्प करतात, म्हणजे पहिल्या वर्षीपासून. अगदी पाकिस्तानी आम्ही असे जातीभेद काय करत नाही. आहेत मुस्लिम, पण दहीहंडी असू दे, गणपती असू दे, सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे आपलं समजून करतात. आणि आम्ही खरंच खूप जातीभेदीपासून दूर राहतो. तर दाखवतो तुम्हाला कसे एन्जॉय करतो ते. तर बघा, ही सगळी मुलं आहेत. आता हंडी बांधायची तयारी चालू आहे. ही चिल्ली पिल्ली पण आहेत बघा. हंडी बांधायची तयारी. आणि बघा आपलं बाळ संघर्ष मित्रमंडळ वृंदा पथक. दिसलो का मी? हे असे छोटे मोठे छायाचित्र. हा बघा आमचा दहीहंडीचा बेस्टचा माणूस बघा. कपडे बघायचे स्पेशली दहीहंडीसाठी. तो बघा, एक मुलगा कुठे चढलाय बघा. दहीहंडीसाठी काही करू शकतात आपली पोरं. कुठे चढतील नाही काय नाही बघा. हे बघा रस्सी टाकली आता. एक लकड़ी देना हम. बाबू तर ही पोरं बघा सगळे इथे मस्त दहीहंडीला कलर करतायत. बाबू दाखव, हे बघ. ही लहान लहान पोरं अजून सगळे यायचे बाकी आहेत. तर आताच मी जर घरी आलो, फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली आहे मस्त, देवबत्ती वगैरे केली आणि चाललो आहे सराव शिबिरला. आता सराव शिबिर आहे, तर तिकडे जरा फुटेज वगैरे काढून तुम्हाला मी दाखवतो कसे एन्जॉय करतो ते. आम्ही 6 तर लावणार आहे आणि आम्हाला स्पेशली इन्व्हाइट केलं आहे. ते आमचा मित्र आहे तिकडे, त्यांनी इन्व्हाइट केलं आहे. तर तुम्हाला थर वगैरे लावून दाखवतो कसे आम्ही व्यवस्थित 6 तर लावून उतरव वगैरे. आणि नंतर मग आम्ही परत आमच्या एरियात येऊन जी मगाशी दहीहंडी बांधली आहे, त्या दहीहंडी बांधलेली फोडू वगैरे त्याची पण एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवेन. अगदी शेवटपर्यंत बघत राहा. हे आमचे लाडके बाय बघा लास्ट आहे. तर मित्रांनो, फायनली सराव शिबिरला जायला निघालोय. ही आपली सगळी पब्लिक बघा, सगळे थरातले. तर चाललो आहे आम्ही सराव शिबिरला. तुम्हाला दाखवतो कसे एन्जॉय वगैरे. सराव शिबिरला जायला निघतोय आता आम्ही. मस्त तिथे पण 6 तर लावून येऊ. त्या दिवशी 2 ठिकाणी लावले. सगळी आपली गँग आहे बघा. अतिशय शिस्तबद्ध असा पद्धतीत
बेस्ट ठीक आहे आरामात. तर मित्रांनो आताच आम्ही सराव शिबिरला जाऊन आलोय फायनली आणि कडक 6 तर पुन्हा लावलेत. आपला एक काय छोटासा आणि ट्रॉफी भेटली आम्हाला आणि हा कल्प्या भाऊ वगैरे हे सगळी पोरं सगळी मेहनती आहे. तर ऍक्च्युली थोडा अडथळा आला होता तरी पण 3 तर तसेच उभे राहिले होते आणि आम्ही परत ट्राय लावून 6 तर लावले. मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवेन. ऍक्च्युली ही सराव शिबिर आहे, चढ उतार होतच राहतात. पण मित्रांनी म्हणजे माझ्या बाळगोपाळांनी खरंच खूप छान ट्राय लावली. तर आता ह्यापुढे आता आम्ही ही हंडी बांधली ती फोडू, ते बघा, एन्जॉय करू. फायनली अंडी फोडून झालेली आहे. चोरंडी वगैरे फोडून झाली. आणि या व्लॉगमध्ये ना एक मी सांगायचं राहिलंय. ॲक्च्युली जे सराव शिबिरला गेलो होतो आणि जे 7 करायची ट्राय आहे त्या पथकामध्ये मी सुरुवातीला दहीहंडीला जायचो. शिवसमर्थ गोविंदा पथक आमच्या बाजूचंच मंडळ आहे ते. त्यांनी 7 करायची ट्राय लावून उतरवली पण तिकडे आणि त्यानंतर आम्ही 6ची ट्राय लावली. 6ची ट्राय लावताना थोडा आमच्यामध्ये पण मिसबॅलन्स झाला तरी आम्ही ॲडजस्ट करून सेम ट्राय पुन्हा लावली. तर ब्लॉगमध्ये तुम्ही ती बघितलीच असेल. तर मित्रांनो हा ब्लॉग मी रक्षाबंधनचा आणि सराव शिबिरचा बनवला. तर कसा वाटला ते नक्कीच कमेंट वगैरे करून सांगा. तर यापुढे मी दहीहंडीच्या दिवशी किंवा दहीहंडीच्या आदल्या दिवशी वगैरे ब्लॉग बनवेन. तर चला डायरेक्ट भेटूया आपण त्या दिवशी.